चीनच्या वुहान शहरातनं पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरामध्ये अक्षरशः थैमान घातलेलं। कोविडमुळे जगभरातील अनेक लोकांचा मृत्यू झाला होता। दरम्यान आता कोरोनासारख्या आणखी एका व्हायरसने तोंड वर काढलेलं आहे। कोरोनानंतर 5 वर्षांनी चीनमध्ये नवा व्हायरस पसरलाय। चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटॅन्यूमो व्हायरस वेगाने पसरतोय। संपूर्ण देशातल्या रुग्णालयात रुग्णांची गर्दी पाहायला मिळते, तर स्मशानभूमीत मृतदेहांचा खच पडतोय। हा व्हायरस लहान मुलं आणि वृद्धांमध्ये वेगाने पसरतो असा दावा करण्यात आलाय। व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा मास्क घालण्याचा सल्ला दिलाय, तर योग्य ती काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलंय। नागरिकांनी या बाबतीत काही घाबरून जाण्याचे कारण नाही। या व्हायरसची लक्षणं ही आपल्या मागे प्रसारित झालेल्या कोरोना व्हायरस सारखीच आहेत। यातनं मुख्यत्वेपणे वाचण्याचे आपल्याला 2-3च साधे उपाय आहेत। त्यामध्ये आपले हात आणि इतर अवयव स्वच्छपणे साबणाने धुवून घेणे, शिंकताना आणि खोकलांना आपण मास्कचा वापर करणे, जिथे आपल्याकडे मास्क उपलब्ध नाही तेथे आपला साधा रुमालाचा वापर करणे, हे साधे उपाय देखील या व्हायरसचा प्रसार रोखू शकतील आणि यात कोणीही घाबरून जाण्याची मुळीच आवश्यकता नाही। ह्यूमन मेटॅन्यूमो व्हायरस म्हणजे नेमकं काय बघूया। HMPV अर्थात ह्यूमन मेटॅन्यूमो व्हायरस हा श्वसन मार्गाने संक्रमित होतो। 6 ते 12 वर्ष या वयाच्या मुलांना या विषाणूचा धोका आहे। तर HMPV हा पॅरामिक्सोव्हिडिडे या कुटुंबातला विषाणू आहे। HMPV हा इन्फ्लुएन्झाप्रमाणे श्वसन संस्थेवर हल्ला करतो। 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये HMPVचा शोध लागलेला। तर HMPV मुळे अचानक सर्दी होते आणि श्वसनाला त्रास होतो। सध्या उत्तर पूर्व आशियाई देशामध्ये विषाणूची बाधा झाल्याचे रुग्ण समोर आले आहेत। HMPV ला अजूनही लस नाही, पण रिबॅव्हिरिन हे विषाणू प्रतिबंधक औषध त्याकरता उपयुक्त मानलं जाते। सर्दी आणि फुफ्फुसांमध्ये दाह होतो। HMPV ची बाधा झाल्याची लक्षणं आपण बघतोय। श्वसनाचा त्रास होतो, ताप येतो, थकवा येतो, स्नायू दुखतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।